सह्याद्रीच्या कुशीत सूर्य हळूहळू मावळत आहे. आकाशात पसरलेले केसरी रंग आणि त्याच्या समोर उभा आहे स्वराज्याचा साक्षीदार किल्ले रायगड. याच गडावरून स्वराज्याची स्वप्न साकार झाली. याच भूमीवरून हिंदवी स्वराज्याचा जयघोष घुमला आणि याच गडाशी जोडला आहे आपल्या सर्वांच्या हृदयातील नाव, छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत स्वराज्याची राजधानी रायगड पाहण्यासाठी. या ऐतिहासिक गडाचा प्रत्येक दगड, प्रत्येक पायरी एक वेगळी कहाणी सांगते. आजचा हा प्रवास आपण अनुभवणार आहोत एक जाणकार गाईडच्या मदतीने, जे आपल्याला रायगडाचा संपूर्ण इतिहास, प्रत्येक ठिकाणची माहिती आपल्याला देणार आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं ट्रॅव्हलर नंदेशमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या स्वराज्याच्या राजधानीमध्ये रायगड किल्ल्यावरती. तर रायगड किल्ल्याचा संपूर्ण इतिहास, किल्ल्यावरती पाहता येण्यासारखी ठिकाणं आणि त्या ठिकाणांची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपल्या गाईड सरांपासून सुरुवात करूया आणि रायगडाचा भव्य इतिहास जाणून घेऊया. शिवाजी महाराज के जय भवानी, हर हर छत्रपती श्री संभाजी महाराज की. हे बघा, इथून आता आपण रायगड किल्ल्याची माहिती स्टार्ट करू. कृपया माहिती घेतेवेळी मध्ये काही बोलू नका. काही प्रश्न असतील माहिती झाल्यानंतर विचारा. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये तुमच्या फॅमिलीचं सहर्ष स्वागत आहे. माझं नाव पप्पू आवकिरकर आहे. आता आपलं रायगड किल्ल्यावरती आगमन झालं रोपवेच्या प्रकल्पाने. ही रायगड किल्ल्याची मागची बाजू आहे. रायगडाची समोरची बाजू पुढे 2000 पायऱ्या आहेत. हा गड पायी चढल्याशिवाय गडाचं महत्व कळत नाही. आपण जेव्हा गडावरती रोपवेच्या साह्याने आलो, 100 पायऱ्या चढलो तर पूर्ण दमल्यागतनी झालं बघा. जेव्हा आपण खाली गाडी पार्किंग केली तर हा गड पाहिलात तर तुम्हाला डोंगर दिसला, पण गडावर पोहोचल्यानंतर किल्ला दिसतो. खालून हा गड दिसत नाही, उभा डोंगर आहे. या गडाची हाईट पायथ्यापासून टोकापर्यंत 1375 फूट आहे. समुद्र सपाटीपासून हा गड 2851 फूट उंचावरती आहे. रायगड किल्ल्याच्या चारी बाजूने सह्याद्रीचे पर्वत डोंगर आहेत, पण एकही डोंगर रायगड किल्ल्याला कनेक्टेड नाहीये. रायगड किल्ला स्वतंत्र आहे. इतिहासामध्ये रायगड किल्ल्याचं मूळ नाव रायरी होतं. आपल्या महाराजाने जावळीच्या मोऱ्यांकडनं डोंगर घेतला 15 मे 1656 ला आणि या डोंगराचं नाव रायगड दिलं. या खालच्या भूभागाला इतिहासामध्ये जावळीचं खोरं बोलतात. प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेचा कोकण दिवा हा पूर्ण भाग जावळीचं खोरं. जावळीच्या मोऱ्यांकडनं 15 मे 1656 ला रायरी नाव बदलून महाराजांनी रायगड दिलं. रायगडाचं क्षेत्रफळ 1200 एकर आहे. या गडाचे इंजिनियर आहेत सेवेचे ठाई तत्पर कर हिरोजी इंदुलकर. या बांधकाम प्रमुखाने स्वतःचं घरदार गहाण ठेवून गड उभा केला. गडावरती 350 इमारती बांधल्या, 11 तलाव बांधली आणि 84 पाण्या टाक्या बांधल्या. पण आज गड बघताना विचार पडतो, हे दगड त्यांनी आणले कुठून गड बांधायला? मंडळी, हे दगड बाहेर आणणे शक्य नाहीये. हा डोंगर कापला, तलावावर निर्मिती केली. गडावर त्यांनी लाकडी छप्र, मातीची कवलं, पैठणी कापड. कुबेराला लाजवल अशी संपत्ती होती. पण दुर्दैवाने हा गड आज आपल्याला पडक्या इमारतीमध्ये पाहायला मिळतो. सगळे किल्ले असे तोरणा, राजगड, विशालगड, प्रतापगड राजस्थानमध्ये गेला तर किल्ले सुरक्षित आहेत. राजपूत राजे शरण गेले. इतिहासात म्हण आहे, अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही. ही मराठ्याची जात आहे. अखेरपर्यंत लढू पण कुणासमोर झुकणार नाही. पण दुर्दैवाने महाराजांच्या मृत्यूनंतर 150 वर्षानंतर इंग्रज आले. पेशव्यांनंतर 10 मे 1818 मध्ये रायगडाच्या दक्षिण बाजूने एक डोंगर आहे पोटल्याचा. त्याच्यावरती तोफा चढवल्या, दारुगोळे उडवले आणि 11 दिवसामध्ये हा गड इंग्रजांनी जाळला. आता ज्या गेट मधनं आगमन केलं, या गेटचं नाव आहे मेना दरवाजा. मेना म्हणजे पालख्या. छत्रपती शिवरायांना 8 राण्या होत्या. राजघराण्यातल्या स्त्रिया सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई ह्या राण्या मेन्याच्या साह्याने ये-जा करायच्या. आता आपलं आगमन राणी वशामध्ये होते. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी, हर हर छत्रपती संभाजी महाराज की जी महाराज के. हे बघा मंडळी, आता आपण मेना दरवाज्यातनं आगमन केलं. हा दुसरा महाल आहे. फर्स्ट महालामध्ये गाईड चालू होतं. जिथे आपण उभे आहोत याला राणी वसा बोलतात. एका राणीसाठी एवढा मोठा एक रूम होता.
आता पहिल्यांदा दिसतोय हे महाराणीचं बैठक हॉल आहे, पाठीमागचं बेडरूम आहे, कोपऱ्यामध्ये विंडो आहे आणि या साईडला टॉयलेट आहे बघा. महाराजांना राण्या होत्या 8. एका राणीसाठी एवढा मोठा एक रूम आहे, असे 6 कमरे आहेत. रायगड बांधत असताना महाराजांची पटराणी सईबाई राजगडावरती वारल्या. सईबाई म्हणजे संभाजी महाराजांची आई, शिवरायांची आई राजमाता जिजाऊ. रायगडाच्या पायथ्याला गावे पाचाड. राजमाता जिजाऊंचा मोठा वाडा आहे 9 एकरचा. जिजाऊंच्या सेवेला पुतळाबाईच्या सती गेल्या, या पाचाडला राहायच्या आणि 6 मालातून 6 राहायच्या बघा. हे विड बांधकाम दिसते पेशवे काळातलं आहे आणि दगडी बांधकाम आहे ते शिवरायांच्या काळातले. या बांधकामाला काय वापरले? चुना, गुळ आणि शिस म्हणजे लीड. आज आपण रेती आणि सिमेंट वापरतो. कुठच्या मालावरती नाव नाही की ह्या राणीचा हाच माल होता, सगळ्यांना समान होतं. रायगडावरती 6 राहायच्या, एक राजगड एक पाचाड. पाठीमागे त्या काळचं वॉशरूम आहे. महाराजांच्या काळात शौचालयाची व्यवस्था होती. सलाम करावं लागेल त्या बांधकाम प्रमुखाला. स्वतःचं घरदार घाण ठेवून गडासाठी 14 वर्ष लावली. गडावर त्यांनी महाराजांकडे काय बक्षीस मागितलं? जगदीश्वराच्या पायरीवरती नावाची पाठी. 14 वर्ष काम करून महाराजांना म्हटले, महाराज आम्हाला धन दौलत काही नको. तुम्ही ज्यावेळी महादेवाच्या दर्शनाला जाणार तिथे एक सुंदर गेट बांधले. त्या गेट वरती एक दगड बसवणे शिल्लक राहिले. अख्खा गड बांधून तयार झाले. ज्या ज्यावेळी राजे तुम्ही मंदिरात जाल, तुमच्या पायाची धूळ ज्या जगदीश्वराच्या चरणी अर्पण होईल, त्या पायरीवरती फक्त आम्हाला नाव लिहिण्याची अनुमती द्या. सेवेचे ठाई तत्पर कर हिरोजी इंदुलकर. या बांधकाम प्रमुखामुळे आज रायगड आपल्याला भव्य दिव्य बघायला मिळतोय आणि त्याच्या नावाची पाटी आहे. आताच्या इंजिनियरने करोड रुपये ऍडव्हान्स मध्ये मिळाले असते बघा. म्हणून तिथे लिहिलं गेलं की अंधार झाला पाहता दिवा पाहिजे आणि या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. या महाराष्ट्राच्या भूमीला पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. पाठीमागे आपण त्या काळचं वॉशरूम बघूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर छत्रपती संभाजी महाराज की. इथे वाकून या बघा जरा, डोक्याला लागल. दगड छोट, हाईट छोटी दरवाजाची. हे बघा, हे महाराजांच्या काळातले वॉशरूम. 400 वर्षापूर्वी दगडाची भांडी आहेत बघा. या देवळात ते दिवे ठेवायचे. त्या काळात लाईट नव्हती. पाण्याचे माठ असणार, मशाल असणार, लाकडाचे खांब होते बघा. कल्पना करा, महाराजांच्या काळात अटॅच संडास बाथरूमची पद्धत होती. असे 6 वॉशरूम आहेत. त्या बांधकाम प्रमुखाने त्या काळात टॉयलेट निर्माण केले. खाली दरी आहे. दरी असल्यामुळे ही गडाची मागची बाजू आहे. 4 मिनिटांमध्ये गडावरती आपलं आगमन झाले. 2.5 तास लागतं रायगड पायी चढून यायला. दरी खोऱ्यातनं गडावरती यावं लागतं. गड चढताना खेडे गावं लागतात. त्या काळचे दुर्गम भागातले राहणारी लोक, गडावर त्यांचा जास्त सहवास असायचा. गडावरती विक्रीसाठी लोक यायची. बाजारपेठे राजाच्या काळातली. महाराजांच्या काळात हिरे, माणके, मोती रायगडावरती विकले जायचे. 3,500 लोक गडावर राहायचे असं गडाच्या इतिहासामध्ये नोंद आहे. आपण ज्या कड्यावरनं आलात तो हिरकणीचा बुरुज होता. पश्चिमेला त्याचा कडा आहे, तो बुरुज मी पलीकडनं दाखवणार आहे. पण या गडाचा नेम होता, जेव्हा हिरोजीने हा गड बांधला तेव्हा महाराजांनी विचारलं, रायगड खात्याचे बांधकामाचे प्रमुख हिरोजी इंदुलकर, रायगड अभिते बेलाकानी बुलंद आहे का? आज आम्ही रायगडाच राजधानी बनवण्याचं ठरवले. तेव्हा महाराज स्वतः गडाच्या पायथ्याला येतात. गडाने महाराजांना पाहिलं आणि महाराजांनी गडाला पाहिलं. महाराजांच्या बद्दल तोंडातून निघालेले उद्गार आहेत. उद्गार सभासदांच्या बकरीमध्ये नोंद आहेत. आपले राजे काय बोलतात? राजा खास येताच हा गड पाहताच, गड बहुतच खोटा, चौथरपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कड्यावरती गवत उगवत नाही, दोंडा तासी वेगच आहे, दौलताबाद दशगुणी उंच. ऐसे देखुनी महाराज संतृप्त झाले आणि बोलिले की तख्ताच जागा हाच गड करावा. हिरोजी, त्या दौलताबाद पेक्षा रायगड सुंदर आहे. रायगडास राजधानीचा दर्जा आपण देऊया आणि याच रायगडावरती आपले राजे छत्रपती झाले. 6 जून 1674 ती आपल्या राजांची सदर पुढे आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. हे बघा, आता आपलं आगमन मेना दरवाज्यातनं झालं. हे राण्यांचे महाल आहेत. हे सगळे 6 महाल आहेत एकसारखेच. पलीकडे पालखी दरवाजा आहे. महाराजांची पालखी गडावरती आली की त्या गेट मधनं महाराजांच्या महालात जायची बघा. पालखी ओपन असते आणि मेना हा पॅक असतो बघा. राणी महालासमोर हा जो मधला भाग आहे,
ह्या भागाला दाशी वसा बोलतात, राण्यांचे नोकर मंडळी. राणीचं काम संपलं की दाशी बाहेर येऊन बसायची, कारण त्या काळात नोकरांना राहण्याची व्यवस्था होती. हा बाल्य किल्ल्याचा भाग आहे. बाल्य किल्ला म्हणजे गडाचा अति महत्वाचा भाग, ज्या एरियामध्ये रॉयल फॅमिली राहायची. कारण महाराजांची सदर पुढे, जी लोक पायी येतात तो सदरेचा भाग पलीकडे बघा. राणीमाला समोर इथे 3 खड्डे आहेत. पहिला खड्डा 22 फूट आहे, मध्ये आहे 18 फूट, पलीकडे 15 फूट. धान्यांचं कोठार, कोकणामध्ये याला आपण पेव किंवा कणगी बोलतो, कारण कोकणात तांदूळ पिकतो. रसद महत्वाचं होतं. जर गनिमाने गडाला वेढा दिला 3,500 लोक रायगडावर राहायची. मग यामध्ये ज्वारी बाजरी तांदूळ स्टोअर करायचे. पण याच्यापेक्षा मोठे गोडावण आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा बघा, तिथे 3 गोदामे आहेत, गंगा यमुना सरस्वती. ह्याला आपण आंबरखाडे बोलतो, ह्याला कोकणात पेव किंवा कणगी बोलतात. पण याच्यापेक्षा मोठे गोडावण कोल्हापुरात काय आहेत, कारण तिथे जमिनीवरचे गड आहेत. आपण डोंगरावरच्या किल्ल्यावरती आगमन केले. या डोंगरावरच्या किल्ल्याला गडकोट बोलतात. धान्य कोठाराच्या बाजूला पलीकडची घरं, मंत्रिमंडळ, अष्टप्रधान कार्यालय, महाराजांचे जेवढे किल्ले होते 365, या गडाचा लेखी कारभार इथून चालला जायचा. समोर 1 2 3 4, त्याच्या पलीकडे 4 ऑफिस आहेत. 8 मंत्री होते, मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, आंबीराव मोहिते, राम टिळक, रामचंद्र निळकंठ, त्रिभग दत्तू, निराजीरावजी, अनाजी पंत. ही रायगडाची पूर्व दिशा आहे. ही पश्चिम, दक्षिण आणि उत्तर बाजू आहे. रायगडवरनं 8 गड दिसतात. रायगडवरनं 8 गड दिसतात. तोरणा, राजगड, लिंगाणा, सोनगड, मानगड, चांभारगड, मकरंदगड आणि प्रतापगड. मंडळी रायगडाच्या पूर्वेला बघा सगळ्यात लास्ट उंच राजगड दिसतोय, एकदम पुसडे बघा. या भिंतीच्या लेवलला डायरेक्ट लास्ट पलीकडे तोरणा आला. राजगडावरनं सिंहगड दिसतो, ज्याचं नाव कोंढाणा. या डोंगराच्या मागेला प्रतापगड, याच्या मागे प्रतापगडाला याचं नाव गुहिरी आहे. सकाळी प्रतापगड दिसत होता तर ढगाळ वातावरण आलं. मधल्या पट्ट्यात महाबळेश्वर आहे बघा. आपण महाडवरनं गेलात की पोलादपूर, पोलादपूरवरनं वरती गेलात की वाई, कराड, पाचगणी, महाबळेश्वर. पाठीमागे तामिनी घाट राहिलं. मंडळी रायगडाचं मूळ नाव रायरी होतं, पण तसंच रायगड किल्ल्याचं नाव जिल्ह्याला दिले. पूर्वी जिल्ह्याचं नाव कुलाबा होतं बघा, कारण किल्ला हे केंद्र सरकारच्या ताब्यात आहे बघा. खाली महाराष्ट्र राज्य आलं, कारण हा किल्ला आता वर्ल्ड हेरिटेज मध्ये आहे. रायगडाच्या 4ही बाजूनी 3 नद्या वाहतात, काळ, गांधारी, सावित्री. या 3ही नद्यांचा संगम महाड तालुक्यात होतो. सेंटरला तालुका महाड आहे, पलीकडे माणगाव आणि अलीकडे पोलादपूर. आता समोर मंत्रिमंडळ बघून घ्या आणि धान्यांचं कोटर बघून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज के जय. भवानी हर हर. मला ते का भारतीय काय इकडे हे बघा, आता आपलं आगमन झालंय ही अति महत्वाची जागा. सर आता ज्या गेट मधनं आपण आगमन केलं त्या गेट पासून पाठीमागे एक आडवी भिंत आहे. हा जो परिसर आहे हा टोटली आपल्या महाराजांचा राजवाडा आहे. महाराजांचं घर 2 मजली होतं. प्रत्येक जागेवरती वेगवेगळा पार्ट आहे. बेडरूम, किचन रूम, ऑफिस आणि पलीकडे सदर आहे. प्रत्येक इमारतीवरती असे लाकडाचे खांब होते. आपल्या गावाकडे घरं असतात. वाड्यामध्ये राजांचं बेडरूम, समोरचं रूम इथे बोर्ड लिहिले राजवाडा म्हणून, कारण याच महालामध्ये आपल्या राजांचं वास्तव्य 10 वर्ष होतं. आणि याच महालात, याच वाड्यात आपल्या राजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680 ला. मंडळी शनिवारी दुपारी 12च्या पारीला हनुमान जयंती होती. त्या दिवशी आपल्या राजांचं निधन झालं, पण त्यांची समाधी इथून पुढे एक मंदिर आहे महादेवाचं, ज्या मंदिराचं नाव आहे जगदीश्वर. आपल्या राजांची प्रेत यात्रा गेली, त्यांच्या चितेला आग्नी दिली गेली. राजांचा मृत्यू रायगड किल्ल्यावर झाला, पण राजांचा जन्म पुण्याला झाला. शिवनेरी किल्ला, नारायणगाव, जुन्नर तालुका. 50 वर्षात आपल्या महाराजांनी 365 किल्ले जिंकले. महाराष्ट्रापुरते नाही तर कर्नाटकापर्यंत महाराजांचे किल्ले आहेत. 50 वर्षात 365 एवढी पवित्र जागा आहे. येणारे लाखो शिवभक्त आल्या मोठ्या अभिमानाने ही माती कपाल लावतात. या जगात शिवाजी महाराजांपेक्षा कोणी ग्रेट नाही बघा. देश, देव आणि धर्म ज्यांच्यामुळे हिंदू आहोत ती राजा शिवछत्रपतींची कृपा आहे. आपण चारिधाम करा, अष्टविनाय करा, पंढरपूर करा, 12 ज्योतिर्लिंग करा, पण महाराष्ट्रात राहून ज्याने रायगड बघितलं नाही अशा व्यक्तीने आपल्या जीवनात काहीच पाहिले नाही बघा. ही संतांची भूमी आहे की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी.
रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि हीच आम्हा माणिक मोती, दुसरी दौलत नाही. हे राजांचं वास्तव्याचं ठिकाण, आपल्या राजाने अखेरचा श्वास घेतलेली जागा, हे महाराजांचं बेडरूम आहे. ज्यावेळी ही बातमी गनिमाला कळाली की शिवरायांचं निधन रायगडावर झालं, तेव्हा इथून एक औरंगजेबाचा सरदार बातमी घेऊन गेला की हुजूर, दख्खन का राजा शिव छत्रपती उनका देहांत हो गया. औरंगजेब स्वतःच्या गादीवरनं बाजूला झाला आणि काय म्हटला, या अल्लाह रहम कर, तेरे जन्नत के दरवाजे खुले रख, माँ बहनों की इज्जत करने वाला शिवा तेरे दरबार में आ रहे. एका गनिमाने सुद्धा महाराजांच्या जीवनावरती चांगली गोष्ट केली की त्याला कळून आलं की आपल्याकडनं काय कार्य घडलं. कुठच्या गडावरती महाराजांचं नाव नाही, पण प्रत्येक मराठ्याच्या हृदयात छत्रपतींचं नाव आहे. हा एक मराठ्यांचा इतिहास आहे बघा. 2 नंबर राजांचं किचन रूम आहे, याला मराठीमध्ये मुतपात खाना बोलतात. स्वयंपाकाची जागा आहे. जवळ का बांधलं बरं किचन, त्या काळात विष बाधा व्हायच्या, जेवण बनवण्याला पहिलं खायला द्यायचे. ही आपल्या राजांची दूरदृष्टी होती. सगळ्यांनी चप्पलगडात दर्शन घ्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. हे बघा, जिथे आपण महाराजांचं बेडरूम पाहिलं, जिथे आपण नतमस्तक झालो ते महाराजांचं घर होतं. लाखो शिवभक्त येऊन इथे महाराजांना श्रद्धांजली वाहतात. एक राजवाडा आणि एक समाधी, कारण इथे महाराजांचा अखेरचा श्वास घेतलेली जागा आहे बघा ती. हे 2 नंबर राजांचं किचन रूम आहे. 3 नंबर जिथे आपलं आगमन झाले महाराजांचं ऑफिस, याला सचिवालय बोलतात, दप्तरखाना. आणि 4 नंबर दिवाणी खास आणि आतमध्ये दिवाणी आम. आजही दिल्लीच्या लाल किल्ल्यावर चालतं दिवाणी खास म्हणजे मंत्री आणि दिवाणी आम म्हणजे दरबार. दरबार म्हणजे राज्य सदर, राज्याभिषेकाची जागा. समोरचे विंडो आहे त्याला टेहळणी बुरुज बोलतात, सोल्जर. ह्या वाड्याचे देखरेख करणारे शिपाई ह्या बुरुजात उभे राहायचे बघा. तर गडाचे फ्रंट इकडे, त्या खिडकीच्या खाली एक तलाव आहे गंगासागर. महाराजांच्या राज्याभिषेकाला 7 नद्यांचं पाणी आणलं गागा भट्टानी. पहिल्यांदा पाणी त्यांनी राज्य सदरेवरती वापरलं आणि उरलेलं पवित्र गंगाजल तलावामध्ये सोडलं. पवित्र गंगासागर तलाव नाव दिलं. कविता लिहिली, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले सप्त समुद्रांचे पाणी, जले झाले तीर्थांची घरं, नाव तयाचे गंगासागर. म्हणून प्रकियात्रे करईच्या पाण्यावर लिहितायत की माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकी सगळ्याला भूगोल आहे, बाकी सगळ्याला भूगोल आहे. आता आपण बाल्कने बघूया. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. हर हर. छत्रपती संभाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. हर हर. हे बघा मंडळी, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या गोलाकाराच्या इमारती आहेत 1, 2 आणि 3. या इमारती एकावर एक उंचावरती अशा 7 मजली होत्या. याला मिनार बोलतात. याला जायला रस्ते होते, जिने दगडाचे लाकडाचे जिने. 7 मजली उंच स्तंभ होते. हा पहिला स्तंभ आहे राण्यांची बाल्कनी. छत्रपतींच्या राण्या संध्याकाळी सायंकाळी 6 इथे बसत यायच्या. पलीकडे विजय स्तंभ, देवळाचे दिवे, तांब्याचं कारंजे, 365 दिवे लावले जायचे. आपले राजे कुठचा गड जिंकून आले का त्याच्यावरती झेंडा फडकवला जायचा, विजयाचं प्रतीक, त्याला विजय स्तंभ बोलतात. आणि राण्यांची बाल्कनी, पलीकडे महाराजांची बाल्कनी गोलाकाराची. तर पलीकडे आपल्या राजांचा वाडा पाहिला आपण. इथे चौकरी खड्डे, जमिनीच्या आतमध्ये रूम आहे सिक्रेट. महाराजांच्या काळात या गुप्तहेराचे प्रमुख होते बहेरजी नाईक. बहेरजी नाईक म्हणजे स्वराज्याचा 3रा डोळा. गोपनीय बातमी, 18 प्रकारच्या भाषा यायच्या, 7 प्रकारचं वेषांतर करायचे. गनिमाच्या दरबारात जाऊन दाढीला हात लावून महाराजांपर्यंत सुखरूप पोहोचणारी व्यक्ती म्हणजे बहेरजी नाईक. महाराजांच्या मनातली व्यक्ती होती. मरेपर्यंत स्वतःच्या धर्मपत्नीला माहित नव्हतं की आपले मिस्टर महाराजांच्या दरबारातले गुप्तहेर प्रमुख आहेत. अशी माणसं महाराजांना मिळाली तेव्हा हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उभं राहिलं. धनाजी, संताजी, तानाजी, येसाजी, बाजी, बहेरजी या वीर मावळ्यांच्या जीवावरती याने स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केली आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न उभं करून दिलं महाराजांना. त्यातले बहेरजी नाईक होते. याला गुप्तहेर प्रमुख बोलतात. महाराजांच्या काळातला खलबतखाना. आपल्याला हिरकणी स्टोरी माहितीये. या रायगडावरती हिरकण नावाची माता दूध विकायला यायची. गडाचा दरवाजा बंद झाला आणि ती आई आपल्या वेचल्या करता समोरच्या कड्यावर खाली उतरली. बघा ते पोल दिसतात का, त्या पोलाचं शेवटचं टोक, त्या टोकाला तटबंदी बांधली. रायगडावर राजधानी ती, रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची. आणि कथा सांगतो ऐका अजूनही तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तलासी वालुसरे नावाचे आणि राहत होते छोटे कुटुंब तेथे
गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे, शोभत होते हिरा नावत्या तडब धनगर वालीचे. अव रोज सकाळी हिरा जात असे दूत घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली, ध्यानी नाही आले तिच्या कधी साज वेळ टळून गेली. सूर्य देवता मावळता झाले बंद गडाचे दरवाजे, मनात व्याली हिरा म्हणाली घरी बाळताने माझे. हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला, गडकरी म्हणले नाही आज्ञा शिवरायांच्या आम्हाला. बाळाच्या आठवे घेई माय माऊली वेडी पिसी, कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती घेई कुसी. अतुल्य धाडस पाहून महाराज स्तंभित झाले, साडी चोळी हिरास देऊन प्रेमा सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाचा, आणि कथा अजूनही ऐकू होते तेथील हिरकणी बुरुजाची मंडळी आईचं प्रेम. महाराजांनी साडी चोळी दिली, ओटी भरली, बाळाचं नाव दिलं झुंजारराव आणि कड्याचं नाव दिलं हिरकणीचा बुरुज. आज इतिहासामध्ये अजरामर झाली त्या हिरामुळे. आज महाराष्ट्रात हिरकणी पुरस्कार जाहीर झाला. आदर्श माता ठरली, महाराजांनी तिला इतिहासात अजरामर केली. हा तो रायगडावरचा पश्चिमेचा हिरकणीचा बुरुज. आपण जी कथा ऐकली आहे एका मातेची, बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. हर हर